आज आपण फक्त 3 साहित्यामध्ये तयार होणाऱ्या आणि 4-5 दिवस टिकणाऱ्या मस्त अशा पुऱ्या बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी राळ्याचे तांदूळ घेतलेले आहेत. सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला 2-3दा त्याला आणि हे धुवून घेतल्यानंतर आपल्याला याचा भात तयार करून घ्यायचा आहे. आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. भात बनवण्यासाठी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की हे तांदूळ घालून याला चांगलं आपल्याला मऊसूत असं शिजवून घ्यायचं आहे. भात छान मऊसूत शिजला गेलेला आहे, गार होण्यासाठी ठेवायचा आहे. भात पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. भात गरम असताना जर गूळ घातला तर हे मिश्रण पातळ होतं आणि मग पुऱ्या तेवढ्या व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे याला गार करूनच मिक्स करून घ्या. यातला गूळ पूर्णपणे मिक्स झाला की यामध्ये आपल्याला आवडीनुसार वेलची पावडर घालायची, बडीशोपची पूड घालायची आणि यासोबतच आता यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. हे पीठ भिजवताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. त्या भातामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता पीठ छान भिजवून झाले अशा आपल्याला छान एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती या पद्धतीने छान आपल्याला याला तळून घ्यायचं. तर पाहू शकता एकदम मस्त अशा पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्ही करता की नाही अशा पुऱ्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा.